हे पप्प्या, शाळेत नाही जायचं तुला? आई केव्हापासून ओरडते? जा लवकर, चल घरी जा. ए ईशा, चल लवकर. रुपाली, अगं तू पुढे हो, माझं अजून भाषण पाठ करायचं राहिलंय. अजून पाठांतर नाही? लागली वाट आता. ए मी निघते, बाय. नमस्कार. हा बरं, नमस्कार. आज केटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंटच्या वार्षिक संमेलनानिमित्त मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. ह्या संमेलनातील पहिले 2-3 दिवसात जे कार्यक्रम आणि स्पर्धा होते ते अतिशय उत्साहात पार पडले. मात्र आजचा दिवस खास ठरणार आहे, कारण आज आपलं इथे एक अतिशय प्रसिद्ध आणि हुशार असे व्यक्तिमत्व उपस्थित असणार आहे. आपले प्राचार्य यांचं मी स्वागत करते. आणि नाही, आमचे चीफ गेस्ट श्री विक्रांत सरंजामे, श्री विक्रांत सरंजामे, जे सरंजामे इंडस्ट्रीजचे सर्व आहेत, त्यांचंही मी स्वागत करते. ईश्वरा, जगातील सर्व दुष्ट शक्तींचा नायनाट कर. असू दे, त्यांचं मी स्वागत करते. इथे संपलं होतं. विक्रांत सरंजामे यांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे, कारण त्यांनी त्यांच्या कंपनीचा झेंडा भारतातच नाही तर भारताच्या बाहेरही रोवला आहे. त्यांचे एकूण 10 जॉईंट व्हेंचर्स, 3 ट्रक्स, 3 ट्रस्ट आणि किती बरं. हे परमेश्वरा, काय ग एवढी काय गोंधळलीस? पाठ होत नाहीये का तुझं भाषण? अहो झालंय हो बाबा, पण खूप विसरायला होतंय मध्ये मध्ये. मग मला एकदा म्हणून दाखव बघू. ऐका आता. बरोबर, राजनंदिनी फॅब्रिक हे महिलांमध्ये विशेष फेमस पण आहे. पुढे काय आहे बरं? ओ बाबा, कागद द्या ना तो मला. घाबरू नको, सगळं व्यवस्थित होईल. एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, जो डर गया समजो वो मर गया. बाबा, काही बाबा वगैरे करू नको. हे बघ, त्यांनी तुला भाषणासाठी निवडलंय म्हणजे त्यांचा तुझ्यावर विश्वास आहे की नाही? हो, पण मी नकोच म्हणत होते. नको काय? अगं जमेल, तुला नक्की जमेल. इथून बोलायचं बाळा. तो प्रश्न नाहीये बाबा. आमच्या कॉलेजमधली मुलं इतकी वाह्यात आहेत ना की अजिबात शांत बसत नाहीत. मागे बसून शिट्ट्याच काय वाजवतात, ओरडतात, चिडवतात सुद्धा मागे बसून. तू एक काम कर, हा कागद नीट जपून ठेव. आणि समजा भाषण करताना विसरलीस ना, तर सरळ हा कागद समोर ठेवायचा आणि कागदावर बघून धाड 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 भाषण करायचं. जरी कागद बघून भाषण केलंस ना, तरी दिल से बोलणे का बाबू. मैं बोलू क्या दिल से? कंबरड मोडलं माझा. आणि इकडे मी त्याला मदत करतो. काही गरज नाहीये. पंप आणून द्या म्हणलं ते काही जमत नाही तुम्हाला. सगळ्यांकडे पंप आले, मी भरते कळशीनी पाणी. झाल्या का ग चपात्या तुझ्या? अगं पहाटे लवकर उठून भाषणाची तयारी करते ती, म्हणून जरा. त्याचा काय संबंध आहे चपात्याशी? भाषण वगैरे नंतर. 4 पैसे देणार आहे का ते? फुकटची थेर सगळी. आणि तुम्ही उगाच तिला डोक्यावर चढवून ठेवू नका, मी सांगून ठेवते तुम्हाला. ऐक, हे काय आहे? काय स्वतःचे कपडे तरी कधीतरी भिजत घाला हो. सगळी कामं मीच करायची. अगं तू, हे बाळा, हे बघ, तू अजिबात काळजी करू नको. अरे बापरे, जे 10 जॉईंट व्हेंचर्स इंटरेस्ट आहे. भाजीत मीठ घातलंय का ग? मीठ नाही बहुतेक. घातलंय की नाही हे सुद्धा लक्षात नाही. वेंधळी आहे बापासारखी नुसती. ओ निमकर, या पंख्याचं काहीतरी करा. सारखा रडत असतो रात्री, कुई 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 करत. गॅस जवळ उभं राहून काम करायची वेळ आली ना, मग कळेल तुम्हाला.
जरा काही दुरुस्तीचं बोलले ना की असे पळ काढता तुम्ही. तरी बरं एसी लावा म्हणत नाहीये. चाळीत सगळ्यांकडे एसी आला, आपल्याकडेच नाहीये तो. अगं नाही ग बाई, दुकानाच्या किल्ल्या माझ्या जवळ आहेत. मला दुकान उघडलं पाहिजे वेळेवर, म्हणून जातो मी. हं? अहो बाबा 5 मिनिटं थांबा ना, भाजी रेडीच होतीये, डबाच घेऊन जा मग. अगं नको बाळा, आता मला आधीच उशीर झालाय. दुकान वेळेवर उघडलं नाही ना तर मालक अंगावर येईल कुत्र्यासारखा. हो ना? तरीच काय तिचं. चल येतो मी. अहो तू आवर का पटपट. तुला सांगितलं होतं यांना लवकर जायचंय म्हणून डबा लवकर तयार ठेव. निमकर, ओ निमकर, निमकर. अगं पंख्याचं काय ते बघतो मी. अहो त्यासाठी नाही बोलत आहे, इकडे या. काय हे घ्या. आता पैसे कशाला? बाहेर काहीतरी खाऊन घ्या. एवढीशी गोष्ट सांगायला माझ्या मागे धावत आलीस तू. पण काळजी करू नकोस का, तशीच वेळ आली ना तर आमचे मालक आमची जेवणाची सोय करतात. तुमचे मालक भिकाऱ्याच्या थाळीतले पैसे सुद्धा काढतील. ते काय सोय करणार? वाट बघा. जाऊ दे ग. इतकी वर्ष जाऊच दिलंय म्हणून तर हे हाल आहे. या बाहेर काहीतरी खाऊन घ्या. ठीक आहे, चल येऊ मी. ऐका, काय यातनं स्वतःसाठीच घ्या. गाव जेवण घालत बसू नका. झालं सगळं सांगून? येऊ मी आता. या. या निमकरांचं काय करायचं कुणास ठाऊक. ईशा, ओ रिचार्ज करायचा राहिला बघा आज पण. आई ग, काम आणि घाम एवढंच देतात नेमकं. आई चपात्या झाल्यात. हा अगं मग डब्यात भरून ठेव ना, आणि जाताना डबा यांना देऊन जा. कसे घाईघाईत गेले बघितलंस ना. त्यांचंही बरोबर आहे ग. वेळेत गेले नसते ना तर मालकाने सालपट काढली असती आणि यांनीही काढून घेतली असती. ईशे, तुला मात्र चांगला पैसेवाला नवरा शोधणार आहे. हा मी चांगले 40,000 कमवणारा. म्हणजे महिन्याच्या शेवटी 4 पैसे हातात राहतील. म्हणजे कधी कुठला दागिना बनवावासा वाटला, कुठल्या पंजाबी हॉटेलात जावंसं वाटलं त्यासाठी. हो ना? मला वाटतं ग वेडीला, मला जे नाही मिळालं ते तुला मिळालं बस. पण आई आपलं तसं ओके चाललंय की. ओके कसलं? स्वतःचं दुकान विकून हे तिथेच नोकरी करतात. ओके चालतं. जाऊ दे ना. जाऊ दे काय, उधारीवर चाललंय सगळं. चाळीत सगळीकडे सगळ्या सोयी आल्या ग, आपल्याकडेच काही नाही. साधी स्कूटर सुद्धा नाही, नुसती पायपीट. माझं तर झालं सगळं. पण तुला चांगलं जगता यावं म्हणून चांगलं सासर शोधणार आहे मी. पण आई मला नाही आवडणार ग नवऱ्याच्या पैशांवर जगायला. बोलली मग काय, लोकलच्या गर्दीत मरायचंय? नाही नाही, पण मला ना एक मस्त जॉब करायचा आहे. तुझ्यासाठी, बाबांसाठी, आपल्यासाठी खूप पैसे कमवायचे. येडछाप सारखं बोलू नकोस हा. तू कमून कमून किती कमवणार आहे आणि आपल्या डोक्यावर कर्ज किती आहे माहितीये का? फेरता फेरता फेफरे येतील. जा आटप जा. काहीही बोलते. असू देत कर्ज, मी फेडीन ना सगळी ती. आणि कोणाचीच देणी ठेवणार नाही. 17 कंपन्या, 3 ट्रस्ट, 10 जॉईंट व्हेंचर्स आणि काय होतं बरं अजून, त्यांच्या कंपनीच्या राजनंदिनी फॅब्रिक भारतातून सगळ्यात जास्त एक्सपोर्ट. अगं काय एकटी बडबडत बसलीयस? किती वाजलेत बघ, कॉलेजला जायचं नाहीये का? येते ग आई. हा बाय बाय. हॅलो, कुठे आहेस रे तू? किती वेळ वाट बघतीये मी. कारण देऊ नको मला, लवकर ये. काय झालं ग? ड्रायव्हरला यायला थोडा वेळ लागेल, आपल्याला थांबायचंय. काय करायचं मी इतका वेळ? आपण कॉफी शॉप शोधूया. ऐक ना, आपण जरा या साड्यांच्या दुकानात जाऊयात. पण या असल्या साड्या तू कधीपासून नेसायला लागली? काहीतरीच काय? अगं मी घेऊया नाही म्हणाले, आपण नुसतं बघूयात. काय आहे ना, अशा ठिकाणी काहीतरी नवीन आयटम मिळतो आपल्याला. चला चला ग, टाइमपास करायचाच आहे ना. चला. अरे
या ताई या. बरं झालं अगदी वेळेवर आला तर तुम्ही. म्हणजे काय होतं नंतर मग दुकानातली गर्दी वाढते ना. या 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 या. बोला कोणता प्रकार दाखवू आधी? राजनंदिनी दाखवू का? अहो एकदम बेस्ट मटेरियल आहे, तुम्ही बघा वापरून एकदा. नाही तर असं या या. हे बघा ताई, एकदम लेटेस्ट मटेरियल आहे, हाय क्वालिटीचं आहे. अहो सध्या मार्केटमध्ये फुल चलतीमध्ये आहेत. ती वरची दाखवा जरा. नाही ही सुद्धा अहो, नाही. ही नाही काका, सगळ्यात वरची तुमचा हात पोचत नाहीये बहुतेक. हा आता सांगा कोणती काढू? नाही राहू दे, सोडा, नकोच. जरा दुसरीकडच्या दाखवा ना साड्या. आपण ते समोरचे बघूयात. हा. तुम्हाला छान एकदम लेटेस्ट आलेले आहेत. या या या. काका, हा? जरा इकडे या ना. आलो आलो. हा हा. हा बोला. एक काम करा, तुमच्या आवडीच्या ह्यातल्या 4-5 साड्या बाजूला काढा. 4-5. आणि मग तिकडच्या पण दाखवा, मी करेन फायनल. हो हो नक्कीच नक्कीच. मग काय चहा घेणार का? चहा नाही घेत आम्ही. हो, ठीक आहे गड्या. 3 ग्लास उसाचा रस सांग. आणतो आणतो. या आपण त्या विभागातल्या साड्या बघूयात. या हा साड्या, या. चला. ये देखिए अभी ये एकदम लेटेस्ट आइटम है, धूप छाव. ये देखो. धूपछाव. हाँ? पण यात तर एकच कलर दिसतोय, दुसरा कलर कुठे? गल का असं काय करतेस? अगं बाहेर गेल्यावर उजेडात दिसेल ना दुसरा कलर. हो चला ना बाहेर दाखवतो हा रंग तुम्हाला छान. या या या. चला ग. हे बघ ही अशी धरली की हा रंग असा दिसतो. सूर्यप्रकाशात आणखीन वेगळाच रंग दिसतो की नाही? पण जरा पदराचा डिझाईन दाखवा ना. हो दाखवतो ना. पदर तर छानच आहे हो, तुम्हाला नक्की आवडेल, अगदी शोभेल तुम्हाला. भामिनी, तू काय त्याला आता साडी नेसायला लावणारेस काय ग? अगं खरंच बास आता, खूप अति होत आहे. आता आपण सांगितलं ना तर ते साडी नेसून सुद्धा दाखवतील, हो की नाही काका? मी तुम्हाला नेसून दाखवतो. हं? मी म्हणलं नव्हतं एखादा तरी आयटम मिळतोच. हा. हे बघा. हा कसा दिसतोय पदर? हो, कलर सुद्धा छान आहे की नाही? एकदम छान. आवडली ना? हो म्हणजे काय, जरा पदर खांद्यावर घेऊन दाखवा ना. असा असा आहे बघा. गण्या आवडली ना? जरा दुसऱ्या खांद्यावर पण घेऊन दाखवा ना. हो हो. हे काय आवडली ना? खूपच छान. मला काय वाटतं ही काठापदराची साडी आहे ना काका, जरा डोक्यावरून पदर घेऊन लुक दाखवा ना. हो हो. काय तुम्हाला सांगतो ताई, याचा काठ असा छान जाड आहे ना, त्यामुळं डोक्यावरनं फार छान दिसेल बघा. हे बघा छान दिसते. वा, छान दिसताय हा काका. ड्रायव्हर आला, चला लवकर. अरे अहो ताई काय झालं? अहो अरे नेमकं या दुकानाचा आता तू मालक नाहीयेस हे विसरलंच वाटतं. काय झालं शेठजी? तर काय झालं ते तुला नंतर सांगतो. आधी मला हे सांग, हे दुकान तुम्हाला विकलंयस आणि आता तू इथेच नोकरी करतोस हे लक्षात आहे ना तुझ्या? नाही नाही शेठजी, असं कसं विसरेन? हो ना. मग तो उसाचा रस कोणाला मागवला होतास? हा तो कस्टमर साठी मागवला होता. हे चांगलं तुझं. मी कस्टमरला उसाचा रस पार आणि मला गार कर. एक एक भेटत मला.
अरे ते कस्टमर साठी आहे ना, हे सगळं करून दाखवावं लागतं अगं आम्हाला. तू इकडे कशी काय? बाबा ही काय पद्धत झाली का त्यांची बोलायची? जाऊ दे बाळा, सोडून द्यायच्या असतात अशा गोष्टी. घरी काहीतरी झकपक झाली असेल, त्याचा सगळा राग इकडे निघाला. बर ते असू दे, तुझं काय काम आहे? हे घ्या. फक्त डबा देण्यासाठी इतक्या लांब आलीस होय तू? अगं बाळा, मी बाहेर खाल्लं असतं ना काहीतरी. बघ ते असू दे, तुला कॉलेजला जायला उशीर होतोय ना, आणि इथलं सगळं डोक्यातनं आउट करायचं. सगळं विसरून जा, टेन्शन घ्यायचं नाही. आता फक्त तुझ्या कॉलेजमध्ये होणाऱ्या भाषणावर लक्ष द्यायचं. आणि आईला याचं काही सांगू नकोस. काय होतं ग, मग ती उगीच मालकाच्या नावाने कडकड करते. बघ निघ आता. येते बाबा. ये ईशा, थांब. हे घे, रिक्षेनं जा. रिक्षेने? हो. अरे केवढी घामाघूम झाली आहे माझी पोरगी. मला नाही आवडत हे असलं. त्यातून आज खास दिवस आहे ना, त्यामुळे रिक्षेनं जा. बाबा तुमच्याकडे पैसे उरलेत ना थोडे? हाँ हाँ, अरे अपने पास तो बहुत पैसा है बाबू. पण तुझं आज ते विक्रांत सरंजामेचं भाषण मात्र एकदम मस्त झालं पाहिजे बरं का. त्यांनी सुद्धा म्हटलं पाहिजे, भाषण हो तो ऐसा हो बाबू. निघ आता. येते. देवा प्लीज, कमीत कमी मला 10,000ची तरी नोकरी लागू दे. What the hell is wrong with you all? मिडल क्लास. आणि तुमचं काय चाललंय? फिश मार्केट आहे का हे? विक्रांत सरंजाम्यांचं ऑफिस आहे, द विक्रांत सरंजामे. आणि मी कोण आहे? मायरा. मायरा, जिच्याशिवाय सरांचं पानही हलत नाही. सो या ऑफिसमध्ये मी जे सांगणार तेच होणार. डू यू गेट दॅट? हायवेचं काय स्टेटस आहे? किती वेळ लागेल? ओके ओके, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. मायराजी, झेंडे, सूटच्या मागून काय एंट्री घेताय तुम्ही? आजच्या कॉलेजच्या फंक्शन साठी. हा, हा. तुम्हाला सांगितलं होतं ना सर लाईट ब्लू कलरचा सूट घालणार आहेत म्हणून. मॅडम पण हा चांगला आहे ना, म्हणजे सरांना शोभून दिसतो हा. झेंडे, सरांना काय चांगलं दिसतं काय चांगलं दिसत नाही, त्यांनी काय घालावं काय घालू नये, त्यांनी काय करावं काय करू नये हे मी ठरवते. तो हक्क त्यांनी मला दिलाय. सो तुम्ही कशाला डोकं वापरताय? मी सांगितलं तेवढं काम करा, लाईट ब्लू कलरचा सूट घेऊन या. हे बघा मॅडम, कसं आहे, तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? लाईट ब्लू कलर. प्लीज आणा लवकर. अँगर नॉट गुड मायराजी. म्हणजे आमच्या गावाकडे म्हणतात, डोक्यातला राग आणि स्मशानातली आग माणसाला जाळून खाक करते. शट अप झेंडे, सांगितलेलं काम करा ना प्लीज. तसे बहुतेक सरांना आज उशीर होणार आहे. पुढच्या सगळ्या मीटिंग पोस्टपोन करायला लागणार आहेत. कारण कॉलेजच्या फंक्शन साठी पोहोचायचं असेल तर सरांनी आतापर्यंत इकडे आलं पाहिजे होतं. पण मॅडम तुम्हाला आज काय एवढी शंका येते? सर नेहमीच वेळेत पोहोचतात. झेंडे, मी एक्सप्रेसवेच्या हेल्पलाईनवर कॉल केला होता. काहीतरी ऍक्सिडेंट झालाय आणि सरांचा फोनही लागत नाही. कळणार कसं मला? तुम्ही काम करा, कॉलेजमध्ये फोन करा आणि सांगा फंक्शन इज कॅन्सल. अहो मॅडम पण झेंडे, मीटिंग जास्त महत्वाच्या आहेत, फंक्शन नाही. फंक्शन कॅन्सल करा. मॅडम पण सरांना पोरांशी बोलायला आवडतं, तर ते एकदम प्रोग्रामच कॅन्सल करायचा म्हणजे? झेंडे, तुम्ही नसत्या गोष्टीत कशाला डोकं लावता? आत्ताच्या आत्ता कॉल करा, कॉलेज फंक्शन इज कॅन्सल अँड दॅट्स फायनल. सर आले.